तुम्हाला माहितीये देवघरात पाण्याने भरलेला कलश का ठेवतात? कारण यामुळे घरात अनेक चमत्कार घडू शकतात असं सांगितलं जातं. मग देवघरात पाण्याचं भांड किंवा कलश ठेवल्याने असं नेमकं काय घडतं? चला जाणून घेऊया. देवघरात पाण्याचं भांड किंवा कलश ठेवण्याचे धार्मिक आणि वास्तू महत्व आहे. त्यामुळे घरात सुखसमृद्धी येते असं म्हणतात. पण ती कशी येते? तर सनातन धर्मात पूजा विधी जेवढी महत्वाची आहे तेवढेच पूजेमध्ये वापरल्या जाणाऱ्या पवित्र साहित्यालाही महत्व आहे. आपण अनेकदा पाहतो की घराच्या देव्हाऱ्यात किंवा पूजेच्या ठिकाणी तांब्याभर पाणी किंवा कलश ठेवला असतो. पण यामागे खरं कारण काय? वास्तुशास्त्र आणि धार्मिक मान्यतेनुसार देवघरात पाण्याचा कलश ठेवण्यामागे अत्यंत महत्वाची कारणं आणि अद्भुत फायदे दडलेले आहेत असं सांगितलं जातं. कारण हिंदू संस्कृतीत प्रत्येक लहान सहान गोष्टींमागे वैज्ञानिक आणि आध्यात्मिक आधार दिलेला आहे. पूजेच्या वेळी आपण देवाजवळ दिव्यासोबतच पाण्याचं भांड किंवा कलश आवर्जून ठेवतो. अनेक घरामध्ये कुलदेवतेचा कलश ठेवण्याची परंपरा सुद्धा आहे. तांब किंवा पितळेच्या पात्रात पाणी भरून देव्हाऱ्यात ठेवल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होतेच, पण कुटुंबात सुखसमृद्धीचा वास राहतो असंही म्हणतात. आता याचे चमत्कारिक फायदे काय? तर पाण्यात लहरी शोषून घेण्याची शक्ती असते. देवघर अर्थात घरातला सकारात्मक कोपरा, जिथे आपण पूजा करतो, श्लोक म्हणतो, मंत्र म्हणतो, तिथे आपल्या मनातही वाईट विचार येत नाहीत आणि वाईट बोलण्याचा प्रश्नच येत नाही. त्यामुळे तिथे कलशात भरून ठेवलेलं पाणी ती ऊर्जा शोषून घेते आणि पुढील लाभ देतात असं म्हणतात. जसे घरात सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो. पाणी हे जीवनाचं आणि शुद्धतेचं प्रतीक मानलं जातं. पूजेच्या खोलीत मंत्रोच्चार आणि दिव्याच्या उष्णतेमुळे जी सकारात्मक ऊर्जा निर्माण होते ती देवघरात ठेवलेले पाणी स्वतःमध्ये शोषून घेते. त्यामुळे घरातील वातावरणातील नकारात्मकता नष्ट होते आणि संपूर्ण घरात एक प्रसन्न, शांत आणि पवित्र ऊर्जा खेळू लागते. दुसरी गोष्ट म्हणजे वास्तुशास्त्रानुसार देवघरात पाण्याचा कलश नेहमी ईशान्य कोपऱ्यात किंवा देवाच्या उजव्या बाजूला ठेवावा असं म्हणतात. ईशान्य दिशा ही जलतत्वाची दिशा मानली जाते. या ठिकाणी नियमितपणे स्वच्छ पाणी भरून ठेवल्यानं वास्तुदोष दूर होतो आणि घरातील पैशाची चणचण संपून आर्थिक प्रगतीचे मार्ग मोकळे होतात असे बऱ्याच जणांचे अनुभव आहेत. तिसरी गोष्ट म्हणजे असं मानलं जातं की पूजेच्या खोलीत ठेवलेले पाण्याचे भांडे किंवा हे कलश वरुण देवाचे म्हणजे जलाचे देव यांचं प्रतीक आहे. जेव्हा आपण देवाजवळ पाणी ठेवतो तेव्हा ते एक प्रकारे देवाचं आचमन म्हणजे देवाला पिण्यासाठी मानलं जातं. यामुळे घरातील देवी देवता प्रसन्न होतात आणि कुटुंबातील सदस्यांना सुख, दीर्घायुष्य आणि उत्तम आरोग्याचे वरदान लाभते असंही म्हणतात. आता अनेक जण देवपूजा झाली की पाण्याचं भांडही भरून ठेवतात. आता देवघरात